जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय। आज मी एका घटनेचा निषेध करण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा हा काल पडला अशा बातम्या आपण सगळीकडे ऐकल्या। परंतु लक्षात घ्या, 8 महिन्यापूर्वीच या पुतळ्याचं उद्घाटन स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो झालेला आहे आणि राजकोट किल्ल्यावर तो भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे। तर हा कोणता चौकातला पुतळा नाही, हा कोणत्या शहरातला पुतळा नाही, तर राजकोट किल्ल्यावरील 35 फुटांचा हा उभा पुतळा काल पडण्यात आलेला आहे। आणि त्याचं कारण असं देण्यात आलेलं आहे की पाऊस आणि वारा बराच असल्यामुळे हा पुतळा पडण्यात आलेला आहे। या पुतळ्याचे जे शिल्पकार आहेत ते ठाण्यामध्ये रहिवासी 25 वर्षाचा मुलगा जयदीप आपटे नावाचा हा मुलगा आहे। आणि ज्यावेळेस त्याने म्हणजे पुतळा पडल्याचं दुःख नाहीये त्याला, तर त्याने मे 2023 ला पोस्ट केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा फेस त्याने हे दाखवत की इन प्रोग्रेस म्हणून। आणि इन प्रोग्रेस मध्ये त्याच्यावर आनंद सहस्रबुद्धे नावाचे ब्राह्मण हे लिहितात, सुरेख मस्त डिटेलिंग केलं आहे। महाराजांच्या डोक्यावरच्या घावाची खूण पण शिल्पात दिसत आहे। म्हणजे हा जो पुतळा त्याने उभा केला आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर या कुलकर्ण्याने दिलेली खून पण त्याने व्यवस्थितरित्या रेखाटलेली आहे। अशा पद्धतीने हा या पुतळ्याचा इतिहास आहे। आणि याच्यावर ते लिहित आहेत की तू पहिलाच असा व्यक्ती आहे ज्याने हे ओळखलं। कोण म्हणतंय? शिल्पकार। बाकीच्यांना ते समजावून सांगावं लागतं। अशा पद्धतीने म्हणजे पुतळा पडल्याचं दुःख यांना नाहीये। अशा पद्धतीने महाराजांना एकमेव खून जी कृष्णा जी म्हणणार नाही मी, कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने जी दिली होती ती खूण पण याने महाराजांच्या डोक्यावर रेखाटली होती। अशा पद्धतीने हा पुतळा काल वाऱ्यामुळे पडला असं दाखवण्यात आलं। आणि 8 दिवसापूर्वीच नेव्हीने पीडब्ल्यूडीला एक लेटर लिहिलं होतं की शिल्पकारानं ज्या पद्धतीने लोखंडाचा वापर, त्याचे नट बोल्टचा वापर केलेला आहे, खाऱ्या वाऱ्यांमुळे ते गंजलेले आहेत आणि लवकरात लवकर शिल्पकाराला किंवा पीडब्ल्यूडीला सांगून ते बदलण्यात यावे। आणि एवढंही त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे की या सगळ्या लोखंडाचा वापर आणि गंज त्याला चढत चाललेला आहे, म्हणून महाराजांचा पुतळा विद्रूप दिसत आहे असं 8 दिवसापूर्वी पत्र पीडब्ल्यूडीला पाठवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाला पाठवण्यात आलेलं असतानाही या पुतळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, ज्या पुतळ्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने केलेलं आहे। आणि म्हणून ही केवळ महाराजांचा पुतळा पडण्याची घटना नाही, तर यामध्ये खूप मोठे संकेत या पेशव्यांनी आम्हाला दिलेले आहेत। आणि म्हणून शिवराज्य किंवा या देशाचं संविधान वाचवण्याची जी मोहीम पूर्ण देशभर सुरू आहे, ही पेशवाई, या रयतेचं राज्य उधळून ही पुन्हा पेशवाई आणायचं चिन्ह तर नाही, या पुन्हा पेशवाई डोकं वर काढतंय हे याच्यामध्ये आपल्याला छुपा संकेत तर देत नाहीत। अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कामकाज सुरू आहे। आणि म्हणून मी या घटनेचा निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नसून, भारताचे नसून, या जगाचे आराध्य दैवत म्हणून मानलं जातं, मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांच्यावर अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये लेक्चर्स भरवले जातात, ऑक्सफर्डमध्ये त्यांना शिकवलं जातं। आणि म्हणून अशा महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, अशा महाराजांच्या पुतळ्याला पडणं हे महाराष्ट्रामध्ये एक संकेताचं लक्षण आम्हाला दिसतंय। आणि म्हणून केवळ शिवभक्तच नाही तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारेही लोक या घटनेचा निषेध करत आहोत। आणि आम्ही प्रत्येक शिवाजींचे जे मावळे आहेत, ते शिवभक्त जे आहेत, त्यांच्या सोबत आम्ही या घटनेमध्ये त्यांच्या निषेधाच्या मध्ये आम्ही सगळे सामील आहोत। आणि म्हणून मी पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो। या लढाईमध्ये मराठा बांधव, बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव, आम्हा सगळ्यांना, मग ते चांभार असतील, मातंग असतील, सगळ्यांना म्हणजे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींची ही मुठ तयार करून
करून या पेशवाईच्या विरोधात त्यांनी लढा उभा केला. तो लढा आम्हाला पुन्हा एकदा या नानासाहेबाच्या अवलादीच्या विरोधात उभा करावा लागणार आहे. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.